पांडुरंग 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 म्हणा सगळ्यांनी. पांडुरंग 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 संवादची थीम साधारणतः लक्षात आली असेल सगळ्यांना. बरोबर आहे. आत्ताच कालचा दिवस कुठला होता? एकादशी. आषाढी एकादशी. काय महत्व आहे त्या दिवसाचं? पंढरपूर यात्रा. पंढरपूरला वाऱ्या महाराष्ट्रभर मधनं वेगवेगळ्या ठिकाणून तिथं पोहोचतात आणि त्यांना भगवंताच्या दर्शनाचा लाभ मिळतो. ही वारी आणि व्यवसाय ह्याच्याशी काही एकमेकाचा संबंध आहे असं वाटतं का? काही रिझेंबलन्स आहे असं वाटतं का? काय सांगू शकाल? येस. खूप खडतर प्रवास असला तरी शेवटी लोकांना जे त्यांच्या डेस्टिनेशनला पोहोचायचं आहे ते लोक प्रयत्न करतात आणि पोहोचतात. त्याचप्रमाणे आपण सुद्धा आपल्या बिझनेसमध्ये जे ऑब्स्टॅकल्स असतील त्याला ओव्हरकम करून आपल्याला जे अचीव करायचं ते आपण अचीव करायचं. व्हेरी गुड. त्यामध्ये एक गोष्ट खूप महत्वाची होती ती म्हणजे डेस्टिनेशन. सो सगळ्यांचं जे वारी निघतात त्यांचं डेस्टिनेशन काय असतं? पंढरपूरला जायचंय, भगवंताचं दर्शन घ्यायचंय. बरोबर. ह्याला निघाला आज आणि कधी पोहोचला असं असतं का? आज निघायचं ठरवायचं, कधी पोहोचणार हे मला माहिती नाही असं आहे का? नाही. एव्हरीथिंग इज प्लॅन. डेस्टिनेशन कुठं जायचंय हे माहिती आहे आणि किती दिवसात जायचं हे पण माहिती आहे. बरोबर. त्याचा रिझल्ट काय? प्रॉपर प्लॅनिंग आहे, प्रॉपर स्ट्रॅटेजी आहे आणि त्याचं पूर्ण एक्झिक्युशन आहे. बरं, ह्या एक्झिक्युशन मध्ये कुठल्याही प्रकारचा कोणावरही दबाव नाहीये. हे सगळं व्हॉलेंटरीली होतं. का? कारण प्रत्येकाला एक ध्यास आहे, प्रत्येकाला एक आस आहे आणि प्रत्येकाला इच्छा आहे की मला भगवंतापर्यंत पोहोचायचं आहे. राईट. मग आपल्या व्यवसायामध्ये काय? आपला विठ्ठल कोण आहे? लीड्स. ओके. अजून काही वेगळा विषय म्हणताय तो विठ्ठल कोण आहे आपला? शेवटी श्रीमंत Customer. हा एक जो मोटिव्ह आहे म्हणजे सगळ्यांना एकत्र घेऊन एकमेकांचा बिझनेस वाढावा आणि चांगले म्हणजे श्रीमंत व्हावं. ओके. शेवटी श्रीमंत व्हायचं. ते शेवट कधी येणार? आता ते प्लॅन करायला पाहिजे. सो तुम्ही सगळ्यांनी तुमचा विठ्ठल ठरवलाय का? विठ्ठल हा तुमच्या बिझनेस मधला तुमचा गोल आहे जो तुम्हाला अचीव्ह करायचा. मग तो प्रत्येकाने ठरवलाय का? किती जणांचा गोल क्लिअर आहे? विठ्ठल क्लिअर आहे. व्हेरी गुड. टाळ्या तुमच्या सगळ्यांसाठी. किती जणांनी त्याला टाइमलाईन ठरवली की ह्या वेळेपर्यंत ह्या दिवसापर्यंत स्पेसिफिक डेट पाहिजे मला? स्पेसिफिक डेट किती जणांच्याकडे स्पेसिफिक डेट ठरवलेली आहे? व्हेरी गुड. व्हेरी गुड. दिस इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. कारण का तुम्ही जर म्हणलात की मी 2037 ला अचीव्ह करेन तर 2037 मध्ये 365 दिवस आहेत. कुठल्या दिवशी जाणार तिथपर्यंत? जसं इथं सगळं ठरवलेलं आहे तसं तुमचं पण जर डेस्टिनेशन फिक्स असेल आणि टाइमलाईन फिक्स असेल तर तुम्हाला मार्ग मिळेल, नाहीतर मार्ग मिळणार नाही. जसं मॅडम पण म्हणल्या की ह्या वारीमध्ये असंच गप्पा मारत लोक फिरायला जातात तसे जातात का? बागेत जातात तसं किंवा मॉर्निंग वॉकला जातात तसं जातात का? नाही. काय होतं ह्या प्रत्येक दिवशी? किती किलोमीटरचा प्रवास आहे मला सांगा? एका दिवशी किती किलोमीटरचा प्रवास आहे? साधारण 30 ते 40 किलोमीटरचा प्रवास असतो. बरोबर. आता किती जण रोज 30 किलोमीटर चालतात? 60-70% तर चालत असते. वारीमध्ये तर 100% चालतात. मी नॉर्मली किती जण चालतात विचारतो. नॉर्मली किती जण रोज 30 किलोमीटर चालतात किंवा 20 किलोमीटर चालतात? हार्डली रोज नाही चालत. म्हणजे गंमत ह्यामध्ये अशी आहे की अशी लोक की जी रोज 20 किलोमीटर 25 किलोमीटर चालत नाहीत ती वारीमध्ये 20-25 किलोमीटर चालतात सातत्याने एवढे दिवस. कसं शक्य होतं? मोटिवेशन. कसं शक्य होतं? कारण फोकस क्लिअर असतो. फोकस क्लिअर आहे. व्हेरी गुड.
मोटिवेशन आहे, व्हेरी गुड. अजून टीम मुळे, बरोबर. आता याच्यामध्ये मोटिवेशन काय आहे? इच्छा काय? इथं पोहोचायचंय मला कुठल्याही परिस्थितीमध्ये, आणि सगळेजण एकमेकाला मोटिवेट करतात. जसं आपण म्हणतो टीम टुगेदर एव्हरीवन अचीव्ह मोर, बरोबर आहे ना. इथं तेच आपल्याला पाहायला मिळते की कोणी एखादा थकला असेल, भागला असेल, तर त्याला बाकीचे मदत करतात, इन्स्पायर करतात, मोटिवेट करतात, आणि सगळे मिळून तो प्रवास पूर्ण करतात. मग सॅटर्डे क्लब ही आपली वारी आहे. सॅटर्डे क्लब मध्ये प्रत्येक व्यक्ती हा स्वतःचा गोल बिझनेसचा घेऊन आलेला आहे, आणि तो पूर्ण करण्यासाठी आपण एकमेकाला मदत करतोय. एखादा दमला, भागला, तर आपण त्याला सांगतो की नाही, ही गोष्ट करून बघ, ती गोष्ट करून बघ, आपण तुला काहीतरी त्याच्यामध्ये सपोर्ट करू शकतो. ही एक सपोर्ट सिस्टीम आहे. आणि अशा महाराष्ट्रभर आणि आता गुजरात, मध्य प्रदेश मधनं पण वाऱ्या चालल्या. संपूर्ण भारतामधनं हळूहळू अशा वाऱ्या चालू होतील, आणि आपण सगळेजण वारकरी आहोत व्यवसायाचे. आणि काय करायला पाहिजे आपण? जसं वारीमध्ये प्रत्येक जण स्वतःचे लिमिट्स ब्रेक करतो. कम्फर्टेबल प्रवास नाहीये वारीचा प्रवास, कम्फर्टेबल अजिबात नाहीये. पण नॉर्मली व्यावसायिक काय करतो? कम्फर्ट कम्फर्ट झोन. झोन. मला जसं जमेल तसा मी व्यवसाय करीन. मग नोकरी काय बरी होती, काय वाईट होते? सो तुम्हाला जर तुमचा व्यवसाय आणि तुमचा उद्देश सफल करायचा असेल, तर तुम्हाला रोज तुमचे लिमिट्स ब्रेक करायला लागतील. ब्रेक करणं आवश्यक आहे. आणि हे जर रोज तुम्ही तुमचे लिमिट्स ब्रेक करत गेलात, तर ते उद्दिष्ट साध्य होईल, आणि त्याचा आनंद खूप मोठा.